जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भगीरथ IAS अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि जसं की तुम्ही थंबनेल मध्ये बघू शकत असाल, भगीरथ IAS अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आली आहे संयुक्त गट ब आणि गट क या परीक्षांसाठीची इंटिग्रेटेड बॅच। या बॅचच्या संदर्भात आपण सर्व गोष्टी बघणार आहेत। ही जी बॅच आहे ना, ही बॅच 17 मार्च पासून चालू होणार आहे। आता ही बॅच हायब्रिड मोड मध्ये असेल। हायब्रिड मोड मध्ये म्हणजे तुम्हाला ऑफलाईन, ज्यांना ऑफलाईन अवेलेबल आहे म्हणजे शक्य आहे ते ऑफलाईन करू शकता, आणि ज्यांना ऑनलाईन करायचं असेल त्यांनी भगीरथ IAS अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्या ॲपवर तुम्हाला ही इंटिग्रेटेड बॅच मिळेल। आता ही बॅच तुम्ही का म्हणजे जॉईन करायची या संदर्भात हा थोडा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे। फारसा लॉंग व्हिडिओ नसेल, शॉर्टमध्ये मी तुम्हाला माहिती देतो। सर्वात प्रथम की ही जी असेल संयुक्त गट ब आणि क, यामध्ये जे पद येतात SR आहे, ASO आहे, PSI आहे, STI आहे, ही झाली ग्रुप बी ची पदं। ग्रुप सी ची लिपिक टंकलेखक आहे, त्यानंतर ज्याच्या आता मोठ्या जाहिराती यायला सुरुवात झाली। त्यानंतर AMV आहे, ज्याला RTO म्हणतोय आपण। त्यानंतर तुम्हाला टेक्निकल असिस्टंट, उद्योग निरीक्षक, ठीक आहे, इंडस्ट्री इन्स्पेक्टर ज्याला म्हणतात ती पोस्ट आहे। STA नावाची पोस्ट आहे, आता अलीकडे बिलीफ नावाची पोस्ट ॲड झाली आहे। सो असे एक्साइज इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर नावाची पोस्ट आहे। अशा अनेकविध परीक्षांचा एकत्रित अभ्यास करून घेणारी ही काय आहे, परीक्षा आहे, बॅच आहे, सॉरी। या बॅचमध्ये पूर्व आणि मुख्य हा संपूर्ण सिलेबस करून घेतला जाईल। मात्र PSI पदाला जी मुलाखत राहते त्या मुलाखतीची सुद्धा इथून तुमच्याकडून तयारी करून घेतल्या जाईल। ही बॅच स्टार्ट होते ती म्हणजे 17 मार्च 2025 पासून, आणि टायमिंग असेल 8 ते 12। बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांना जे ऑनलाईन करू शकतात, म्हणजे ऑनलाईन बॅच तुम्ही जॉईन केली ॲपवरून तर तुम्ही लाईव्ह करू शकता, किंवा मग तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा ती बॅच बघायला मिळेल। ओके, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की प्रत्येक विषय जो आहे हा तुम्हाला प्री प्लस मेन्स म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स या अँगलने शिकवल्या जाणार आहे। म्हणजे मेनली सांगायचं झालं तर सर्वात पहिले तुम्हाला स्टेट बोर्ड, त्यानंतर संपूर्ण विषय शिकवला जाईल। म्हणजे तुम्हाला वेगळेपणाने स्टेट बोर्ड वाचायची गरज नाही। एक टॉपिक झाल्यानंतर स्वतंत्र तुमची एक टेस्ट राहील, प्रत्येक टॉपिकची एक टेस्ट राहील, म्हणजे तुम्हाला तिथं तुमचं ॲनालिसिस मिळेल। दुसरं म्हणजे संकल्पनात्मक टीचिंगवर भर, जो सध्याचा एक ट्रेंड आहे। तुम्हाला माहिती आहे की शिकवणी सर्वच लोक करतात, पण तुमच्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग येऊन तुमचे फॅक्ट्स पण क्लिअर झाले पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला ते विषय शिकवले जातील। त्यानंतर दर रविवारी जे आठवडाभरात तुम्हाला शिकवून झालं त्या सर्व टॉपिकवर तुमची इंटिग्रेटेड टेस्ट असेल, आणि त्या टेस्टचं ॲनालिसिस तुमच्याकडून करून घेतलं जाईल। त्यानंतर वैयक्तिक मार्गदर्शन असेल। एक नवीन आपण महाराष्ट्रात पहिल्यांदा प्रयोग राबवतो, तो म्हणजे फ्री मेंटॉरशिप। म्हणजे काय असेल, तुम्हाला दर दिवसाला बॅच व्यतिरिक्त काय वाचायचं आहे, सॉरी काय वाचायचं आहे, कुठून वाचायचं आहे, किती वेळ वाचायचा आहे, या सगळ्या गोष्टीची मेंटॉरशिप तुम्हाला केल्या जाईल। आणि दररोज तुमचा फीडबॅक घेतला जाईल की तुमच्यात बदल होत आहेत की नाही। सो अशा प्रकारचं आहे। जे विद्यार्थी ऑनलाईन जॉईन करतील त्यांच्यासाठी स्वतंत्र स्टाफ आहे, जो तुमचा कॉलिंगवर तुमची मेंटॉरशिप करून घेईल। ठीक आहे, हा एक नवीनतम प्रयोग। आणि सर्व अभ्यास साहित्य मोफत। तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जे संयुक्त असेल किंवा राज्यसेवा असेल, यासाठी रंजन कोळंबे लिखित सरांचे म्हणजे रंजन कोळंबे सरांचे बुक वाचल्या जातात। ते सर्व अभ्यास साहित्य तुम्हाला मोफत दिले जाणार आहे। म्हणजे या बॅचची वैशिष्ट्य अशी आहे की ही तुम्हाला सर्व एका ठिकाणी एक कॉम्बो मिळत आहे, ही अशा प्रकारे आहे। ओके, आता या बॅचच्या संदर्भात आणखी काही सांगायचं झालं तर मग सर आपण या बॅचमध्ये कधीला कोणत्या वर्षीला फोकस करतोय, तर तुम्हाला माहिती आहे या वर्षी म्हणजे 2025च्या शेवटी दिवाळीनंतर, आणि आपण काय म्हणतोय नोव्हेंबरला दोन्ही परीक्षा आहेत तुमच्या, ग्रुप बी, ठीक आहे, आणि ग्रुप सी, या दोन्ही परीक्षा आहेत नोव्हेंबरला। सो मोस्टली आपण नोव्हेंबरपर्यंत हा सिलेबस कंप्लीट करणार आहे प्री प्लस मेन्सचा, आणि तुमच्याकडून जास्तीत जास्त टेस्ट सॉल्व्ह करून घेणे, सर्व PYQ ची तयारी करून घेणे, हाच आपला अप्रोच असेल। म्हणजे तुम्ही या परीक्षेला काय असले पाहिजे, क्वालिफाय असले पाहिजे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कालावधी दरम्यान आपण मोस्टली 9 मंथ्स इतक्या कालावधीमध्ये हा सिलेबस कंप्लीट करतोय, पण तुमच्या प्रिलिम्स पर्यंत हा तुमचा सर्व सिलेबस कंप्लीट असेल, प्री मेन्स सर्व विथ रिव्हिजन। ओके, म्हणजे तुम्ही महारिव्हिजन सेमिनारसाठी तयार असाल। ठीक आहे, इथे आपण प्री प्लस मेन्स असं शिकतोय, म्हणजे काय असेल, तुम्हाला मेन्सच्या अँगलने शिकवलं की तुमची प्रिलिम्स सहज क्रॅक होऊन जाते, अशा प्रकारचा हा एक असेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला क्लासच्या ज्या नोट्स आहेत, ज्या PPTs वगैरे असतात, ह्या नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील, आणि महत्त्वाचं म्हणजे संदर्भ पुस्तकं सुद्धा प्रोव्हाइड। सो असा हा एक तुम्हाला
इथं सगळ्या गोष्टी कव्हर असतील की काय वाचायचं काय नाही. म्हणजे खूप कसं असतं माहिती आहे का, बऱ्याचदा मुलं काय करतात, खूप सारं वाचतात. खूप सारं वाचल्यापेक्षा जेवढं वाचलं तेवढं परफेक्ट वाचलेलं. म्हणजे एक पुस्तक 100दा वाचायचं, 100 पुस्तकं एक एकदा वाचायची नसतात. सो त्यामुळे नोट्स आणि संदर्भ पुस्तकं प्रोव्हाइड केले जातील. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपले जे मार्गदर्शक आहेत ते म्हणजे रंजन कोळंबे सर. रंजन कोळंबे सरांचं वेळोवेळी तुम्हाला तज्ज्ञ मार्गदर्शन मिळणार आहे आणि सरांच्या मेंटरशिप खाली तुम्हाला म्हणजे शिकायला मिळणार आहे. हे सर्वात महत्त्वाचं. त्यानंतर आपली टीम जी आहे ही तज्ज्ञ आणि अनुभवी लोकांची टीम असेल. ठीक आहे, ज्यांना एक्झॅक्टली परीक्षेचा अनुभव आहे असे तज्ज्ञ आणि अनुभवी हे शिक्षक तुमचे असतील, मार्गदर्शक असतील. सो याचा तुम्हाला एक निश्चितच फायदा होणार आहे. त्यानंतर वेळोवेळी तुमच्याकडून क्लास टेस्ट सॉल्व्ह करून घेतल्या जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्टेट बोर्ड वेगळी वाचायची गरज नाही. जे जे स्टेट बोर्ड तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत हे सगळे स्टेट बोर्ड आपण काय करतो इथे तुमच्यासाठी अवेलेबल करून देत आहोत. ठीक आहे. सो अशा प्रकारची ही एक इन्फॉर्मेटिव्ह बॅच आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आणि जे मला या बॅचचं सर्वात वैशिष्ट्य वाटतंय ते वैशिष्ट्य आहे ते म्हणजे की मेंटॉरशिप. ही मेंटॉरशिप तुमच्यासाठी फार काय असेल, फार महत्त्वपूर्ण ठरेल तुमच्या सिलेबसमध्ये. म्हणजे तुमच्यामध्ये डिसिप्लिन निर्माण होईल, अभ्यासात तुमची कन्सिस्टन्सी निर्माण होईल, सातत्य येईल आणि तुम्ही रिस्पॉन्सिबल असाल. टेस्ट असल्यामुळे तुम्ही रिस्पॉन्सिबल असाल, अशा प्रकारचा हा प्रोग्राम आहे. तुमच्या कंबाईनच्या जो असतो सिलेबस किती असतो सांगतो. तुमच्या कंबाईनला प्री आणि मेन्स हे दोन्ही गोष्टी मी इथं कव्हर करतोय बघा. तसं 17 तारखेचं जे पहिलं सेशन असेल ते सर्वांसाठी ओपन आहे. ठीक आहे, तर तुम्ही काय करू शकता, भगीरथ IAS अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ते सेशन तुम्हाला मोफत मिळेल आपल्या ॲपवर. ठीक आहे. आता प्रीला जर बघितलं तर प्रीला आपल्याला 8 विषय राहतात. एक तो म्हणजे अंकगणित, त्यानंतर सहकारी विषय अंकगणिताचा तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी, त्यानंतर भूगोल, राज्यव्यवस्था त्याला आता राज्यशास्त्र या नावाने ओळखतात, त्यानंतर अर्थव्यवस्था, त्यानंतर इतिहास, विज्ञान आणि एक म्हणजे चालू घडामोडी. सो अशा प्रकारचे तुमचे 8 विषय आहेत चालू घडामोडी. आता या विषयाचं वेटेज जर बघायला गेले तुमच्या परीक्षेमध्ये तर तुम्हाला वेटेज असं दिसेल की अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावर साधारणतः 20 मार्क्स असतात, भूगोलावर 10 मार्क्स असतात, राज्यशास्त्रावर 15 मार्क्स असतात, अर्थव्यवस्थेवर 15 मार्क्स असतात, इतिहासावर 10 मार्क्स, 15 मार्क्स विज्ञान आणि 15 मार्क्स जे असतील या चालू घडामोडी. म्हणजे 15 15 30 30 30 30 आणि 30 60 80 आणि 100 अशा प्रकारचा हा तुमचा सिलेबस असतो. प्री जी आहे तुमची ही प्री असेल 100 प्रश्नांची आणि 100 गुणांची. 100 प्रश्न आहे, 100 गुण आहे एका मार्कचा आणि 60 मिनिटं. ही एका प्रकारची मॅरेथॉन एक्झाम आहे. या एक्झाम मध्ये तुम्हाला अटेम्प्ट आणि आताचे जर कट ऑफ तुम्ही बघितले तर हे 55+ तुम्हाला लागताना दिसतात. त्यामुळे थोड्या अभ्यासाची गरज आहेच. जर आणि ही परीक्षा क्वालिफाईंग असते म्हणजे याचा एक कट ऑफ लागत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता एक नवीन सिस्टम चालू झाली आहे, 1 एक्झाम 1 कट ऑफ. 1 एक्झाम 1 कट ऑफ ही जी संकल्पना आहे यासाठी काय आधी कसं व्हायचं, PSI STI SR ESO साठी वेगळा कट ऑफ लागायचा. मात्र आता असं नाही. आता इथं तुम्हाला एकच कट ऑफ लागताना दिसतोय. मुख्यच्या दृष्टीने जर तुम्ही बघितलंय तर मुख्यच्या दृष्टीने तुम्हाला दिसतंय यात 2 पेपर असतात. पहिला पेपर असतो पेपर 1. या पेपर 1 मध्ये इंग्लिश हा विषय असतो. ठीक आहे, 100 प्रश्न. ठीक आहे, आणि 200 गुण जर तुम्ही बघितले तर तुम्हाला 200 गुण दिसतात. ठीक आहे, म्हणजे 50 प्रश्न असतात. सॉरी, एक मिनिट. इंग्लिशला 50 प्रश्न असतात, 100 गुण असतात. ठीक आहे, आणि मराठी असतं, मराठीचे पण 50 प्रश्न असतात आणि 100 गुण असतात. म्हणजेच तुम्हाला असं दिसेल पेपर 1 मध्ये 100 प्रश्न असतात आणि 200 गुण असतात. 200 गुण. सो अशा प्रकारचा हा पेपर 1 राहतो. इथं व्होकॅब्लरी, त्यानंतर तुमचं ग्रामर, सेंटेन्स या सगळ्या गोष्टीवर प्रश्न येतात. सो हे सगळं व्होकॅब सहित तुमचं बॅचमध्येच करून घेतल्या जाणार आहे. त्यानंतर राहतो पेपर 2. या पेपर 2 मध्ये तुम्हाला असं दिसेल की इथे तुम्हाला हेच विषय दिसतात सेम. म्हणजे पॉलिटी आहे, त्यानंतर इकॉनॉमी आहे, हिस्ट्री आहे, त्यानंतर सायन्स अँड टेक आहे. लक्षात ठेवायचं सायन्समध्ये टेक हा पोर्शन वाढतोय. टेकमध्ये काय असतंय,
टेकमध्ये तुमचं माहिती तंत्रज्ञान राहतं, ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की इथं ICT ज्याला म्हणतोय ICT राहतं आणि रिमोट सेन्सिंग हा नवीन ॲड झालेला मुद्दा आहे. त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जिओग्राफी दिसेल, त्यानंतर रिझनिंग मॅथ दिसेल, रिझनिंग मॅथ आणि सोबत स्टॅटचा पोर्शन आहे, स्टॅटिस्टिक्स आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला करंट अफेअर दिसेल, ठीक आहे. आणि भूगोलाच्या मध्ये तुम्हाला एक पर्यावरण दिसतंय. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा दिसतोय तो म्हणजे आहे कायदे. RTI आणि RTS असे दोन कायदे दिसतात, ठीक आहे. कायदे आहेत RTI RTS, पॉलिटी आहे आणि त्यामध्ये पंचायत राज इनबिल्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर इथं जे आहे इकॉनॉमी, त्यानंतर इकॉनॉमीचा पोर्शन जरा हार्ड आहे, जरा वेगळा आहे मेन्सला, तो आपण पूर्वीच शिकणार आहे. हिस्ट्री आहे, सायन्स टेक आहे, जिओग्राफी आहे, रिझनिंग मॅथ आहे आणि स्टॅट ॲड झाला. इथं स्टॅट नव्हता, इथे ॲड झाला आहे. करंट अफेअर आहे आणि पर्यावरण हा घटक आहे. सो असे घटक तुम्हाला ॲड झालेले दिसतात. फक्त एकच, इथं जे विज्ञानामध्ये तुम्हाला आरोग्यशास्त्र आहे ते तुम्हाला इथं दिसत नाही. आणि अशा संपूर्ण वर तुम्हाला प्रश्न दिसतात ते म्हणजे 100 प्रश्न आणि 100 प्रश्न आणि याचं स्वरूप जे राहतं याला 200 गुण. म्हणजे मेन्स जी परीक्षा आहे तुमची, मेन्स परीक्षा ही दिसते तुम्हाला 400 गुणांची, ठीक आहे. आणि इथं गुण मॅटर करतात, इथं फक्त तुम्ही क्वालिफाय आहे की नाही एवढंच मॅटर करतं, ठीक आहे. आणि पोस्टच्या वेळी फक्त हे गुण मॅटर करतात, हे नाही. आणि PSIला ठीक आहे, फक्त PSI या पदाबद्दल सांगायचं झालं तर याला 100 मार्कचं ग्राउंड आहे, याला फिजिकल टेस्ट म्हणतात. आणि 40 मार्क जे असतात हे असतात इंटरव्ह्यू, ठीक आहे. सो असे 140 ॲड होतात. मग 400 + 140 540 मार्कची परीक्षा राहते. हा संपूर्ण सिलेबस तुमचा 9 महिन्याच्या कालावधीमध्ये कट टू कट आणि प्रत्येक बेसिक सहित म्हणजे स्पून फिडिंग सहित आपण कंप्लीट करून घेणार आहोत, ठीक आहे. स्क्रीनशॉट करून घ्या, ठीक आहे. तर ही अशा पद्धतीची बॅच आहे. या बॅचमध्ये, ठीक आहे, रंजन कोळंबे सर असतील, मी असेल, कोडेकर सर असतील, अशी संपूर्ण टीम आहे. ही कोलते सर असतील विज्ञानासाठी, ही संपूर्ण टीम तुमच्याकडून काय करणार आहे, कंप्लीट करून घेणार आहे. तर ही बॅच 17 मार्च 2025ला आहे. या बॅचसाठी एनरोल करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याचं जे 17 तारखेचं पहिलं सेशन आहे, हे सेशन तुमच्यासाठी फ्रीमध्ये सर्वांसाठी अवेलेबल असेल. त्यासाठी तुम्ही भगीरथ IAS अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि हे ॲप डाउनलोड करून तिथे तुम्हाला हे लेक्चर बघायला मिळेल. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.